गुढीपाडव्यानिमित्त मी मस्त अशी व्हेज थाळी बनवलेली होती. चला बघूया आपण मी काल काय काय बनवलं होतं. तर 1 वाटी मी तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. कुकरमध्ये थोडंसं तेल ॲड केलं, जिरे टाकले, व्यवस्थित तडतडून दिलं. पूर्ण धुतलेलं तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. 1 ग्लास पाणी ॲड केलं, चवीप्रमाणे मीठ. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्यात. एका भांड्यामध्ये 3-4 बटाटे घेतले, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, मधून कट मारायचे म्हणजे ते लवकर शिजतात. आणि 2 ग्लास पाणी ॲड करून चवीप्रमाणे मीठ टाकायचे, एक अर्धा तास शिजवून घ्यायचे आहे. तोपर्यंत वाटण तयार करून घेऊयात. कढईमध्ये तेल ॲड करायचं, कांदा टाकायचा, लसूण टाकायचं, टोमॅटो टाकायचं, छान परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत बटाटे शिजून झाले, थंड झाले की त्याला साली काढून घ्यायची आणि त्याला कट मारून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे बटाटे सोलून कट मारून घ्या. आता वाटणी थंड झाले, त्याला मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये 1 मोठी पळी तेल ॲड करून घ्यायचं, जिरे टाकायचं, कढीपत्ता टाकायचं, वाटलेलं वाटण टाकून द्यायचं, मसाले ॲड करायचे, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, हळदी पावडर, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. उघडलेले बटाटे याच्यामध्ये ॲड करायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 1 ग्लास पाणी ॲड करून 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचं, वरून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि एकदम झटपट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. बाकीचे व्हिडिओ चॅनलवरती उद्या येतीलच. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सगळ्यांना बाय.